मग मला सांगा, जर निसर्गाने आम्हाला पंचमहाभूतांपासून हे उसणं घेऊन जर दिलं असेल, काय ग माझ्या बहिणींनो, उसने एखाद्या वेळेला एखाद्या बाईने उसनी डाळ नेली, डाळ ना, काय नेली, तुम्ही नेली असं केलं का त्यांनी बोलायचं, असं केलं का तुम्ही बोलायचं, असं केलं का तुम्ही बोलायचं, असं केलं का, म्हणजे वेळ जाणार नाही ना आपला. उसने डाळ नेल्यावर तुम्ही तिला वाळू नेऊन द्याल काय, बाई तुझी डाळ नेली होती, वाळू घे तुला, ती परत देईल का तुम्हाला डाळ. शेजारी न सके बाई, शेजारी न सके बाई, उसनी घाली मला डाळ, उसनी घाली मला डाळ, जेवायला आलं बाई, जेवायला आलं, बयाचं माझ्या बाळ, बयाचं माझ्या बाळ, कोणाचं बाळ, मग काय कोण बरं, बयाचं बाळ म्हणजे तुमचा कोण, हे तर कळू द्या मला जरा. हा ओ मॅडम, हे असं आहे, यांना 10,000 वर्ष लागली महाराज समाजात यायला. यांना एवढ्या तरी आल्यात. मी म्हणतो बऱ्या, मी एका गावी कीर्तनाला आलो तो 20 वर्षापूर्वी. महाराज अंशुमन महाराज, तुम्ही खूप क्रांती केली, खरंच परिवर्तनाची लाट निर्माण केली आणि मराठवाड्यातल्या स्त्रियांना तुम्ही मुक्ततेचा मार्ग देताय, हेच खरं वारकरी संप्रदाय. नाही तर मी एकदा आलो कीर्तनाला कुठेतरी मराठवाड्यात, बीड जवळ, तर महिला कुठं होत्या, ते तिकडं अंधार दिसतो का, तिकडं कीर्तन असं चाललं तर त्या आशा बसल्या होत्या. काही थोडासा विनोद झाला का, थोड्या आशा करायची. किती वर्षानुवर्ष माझ्या माय बहिणींना वंचित राहावं लागलं. गाईला किंमत देतो आम्ही आणि बाईवर बलात्कार करतो. या दोन गोष्टीचा अर्थ ज्या दिवशी आम्हाला कळेल, त्या दिवशी उभ्या महाराष्ट्राचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार. बोलणं माझं कडू वाटत असेल, किती अन्याय या बाईवर. लग्न करायचं आणि नवरदेवा मागं जायचं त्याच्या घरी, बरोबर ना. तुमचं काय म्हणणं आहे का, तुमच्या बरोबर जावई आलंय का इकडं, नाही ना, तुम्हीच गेल्या ना. बरं गेले तर गेल्या, बंधन किती, आत्या नाव तिचं, आत्या, हो ना, आत्या पाया पडू द्या. म्हणजे रोज तिने सगळ्या येडपाटांच्या पाया पडायचे. कोण तंबाखू खाते, कोण गांजा मिळते, कोण दारू पिते. एक तर दारुड्या सासराच आला, मधला सासरा. तर ती सासू काय म्हणते, ए लक्ष्मी इकडं ये, तुझ्या सासऱ्याच्या पाया पड. आता ते स्वतःच पडलेलं होतं, त्याला काय पाया पडायचं. किती गुलामी हो सर. 10,000 वर्ष लागली दलितांना आणि स्त्रियांना समाजात येण्यासाठी. माझ्या बहिणींनो, तुम्हाला 10,000 वर्ष लागली, तरी पण तुमची अजूनही गुलामी नाही गेली. कारण का, तुम्ही त्या अंधश्रद्धेच्या धर्माला स्वतःच गुलामीला धर्म समजताय. जेवली का ग, अजूनही हे नाही आले, हे नाही आले, आमचे हे नाही आले हो. तुमचे ते तर आम्ही मंठ्यात पाहिले. सकाळी वडापाव खाला, दुपारी मिसळ खाली,
4 वाजता उसळ खाली आणि रात्री भुसळ केली. आणि ही आईबाई म्हणते आमचे हे नाही आले. ती दुसरी बाई म्हणली मी मन ठेवून बाजारून येत होते ना, तर तुमचे हे तिथे वड्यात पडले होते ते करीत. मला चेअरमन व्हायचं आहे, मला चेअरमन व्हायचे. खाली खाली ती मिसळ उसळ सगळ्या पायजम्यात. तरी सुद्धा या म्हणतात पती माझा नारायण आणि रोज करतो पारायण. म्हणून माणसं बदलविण्याचं आयुष्य, माणसं बदलवण्याचं औषध म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. बिघडलेले सुधारणार नाहीत माझ्या बहिणींनो, बिघडलेले सुधारणार नाहीत आणि सुधारलेले बिघडणार नाहीत असा विचार जिथे शिकवतो त्याला वारकरी कीर्तन असे म्हणतात. अशा आरशात बघत्यात कुंकाचा करंडा माझा मेनाचा दुसरा माल नेवाई. अरे म्हणा ना हे असं अजून गुलाम आहेत का नाही? यांना कळत नाही की हा माणूस एवढा जीव काढतोय महिलांसाठी. सुप्रियाताई सुळेंनी आपल्या वडिलांना सांगितलं की असा एकच महाराष्ट्रात कीर्तनकार आहे की ते तरुणांना जवळ घेतात, तरुणांशी कीर्तनातलं बोलतात, तरुणांना प्रबोधन करतात, सेक्युलर सोशलिझम सांगतात आणि महिलांना विकासाचं, परिवर्तनाचं आणि वर्तमान काळ जगण्याचं शिकवतात. साहेबांनी 1 लाखाचा जीवन गौरव पुरस्कार मला दिला मागच्या मे महिन्यामध्ये. आमच्याकडे पुण्याला अशा नाही बाया करायच्या. मस्तपैकी ॲक्टिव्ह व्हा, मर्दानी बना, वाघीण बना, माँसाहेब जिजाऊ बना, रणरागिनी अहिल्याबाई होळकर बना, सावित्रीबाई फुले बना. मुलींच्या शाळेसाठी उपशिक्षिकेचं काम जिने केली ते उस्मान शेख नावाच्या एका ज्योतिराव फुल्यांच्या मित्राची बहीण, तिचं नाव होतं फातिमा शेख. ते फातिमा शेख बना आणि तुमचं संरक्षण तुम्ही करा. आतापर्यंत ऐकताय तुम्ही, बदलापूरला घटना घडल्या, 2-2 वर्षाच्या लेकरावर अत्याचार. एक बाई नवऱ्याच्या चाचाला कंटाळून एका देवळातला आसरा घेतला, तर देवळातल्या 4 ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला तर केला, पण तिचे मटणासारखे तुकडे तुकडे करून ब्रीफ केसमध्ये भरून जंगलामध्ये फेकून दिले. असा तुमच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय दूर करायचा असेल तर तुम्हाला वाघिणींनो तुम्हाला संरक्षण केलं पाहिजे. हे सुद्धा कीर्तनामध्ये शिकायला पाहिजे आणि मग तुकोबारांचे अभंग सार्थकी लागतील. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, बहिणींनो, थोड्याफार 10वी 12वी शिकलेल्या असतीलच ना कोणीतरी, का नाहीच आहे ना शिकलेल्या? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात,
ज्या दिवशी ह्या विश्वामध्ये घराघरात पांडुरंग उभा राहील, ज्या दिवशी स्त्रिया गुलामीतून मुक्त होतील, त्या दिवशी. तोपर्यंत हे बेवडे, गंजाडे, दारुडे, तंबाखू चोळे जन्माला येतच राहणार. कारखाना आहे ना तो, मुलांना जन्म देण्याचा कारखाना आहे, नुसता कारखाना नाही बहिणींनो. तुमचं गर्भाशय म्हणजे संस्काराचं विद्यापीठ आहे. महिलांचं गर्भाशय हे संस्काराचं विद्यापीठ आहे. वावळसाहेब, तुम्ही का जन्माला आलायत? का तुम्हाला शाहू छत्रपती फुले आवडतात? का तुम्हाला मंदिरं आवडत नाहीत? अरे करोडो रुपयाची मंदिरं बांधता, काय देवाला छोटं मंदिर चालत नाही? अब्जो रुपयाचं मंदिर, आणि गावातली शाळा पत्र्याची, आणि मंदिर अब्जो रुपयाचं. अब्जो रुपयाचं मंदिर, वर्गण्या कोणी भरल्या? घाऱ्यांनी, साबळ्यांनी, वाबळ्यांनी, अंशुमन महाराजांनी, यांनी वर्गण्या बहुजनांच्या. बरोबर आहे? मंदिर बांधलं बहुजनांनी. कानातल्या कुड्या, गळ्यातल्या गळसऱ्या, डोरलीच्या डोरलिया. देव आहे, दे पुण्याचं काम आहे, पुण्याचं काम. आणि अब्जो रुपयाचं देऊळ, त्या देवळातला देव कमरो एवढा, त्याच्यावर रोज हांडाभर कळशीवर दूध. बरं, दूध नुसतं वतीत नाहीत, त्याला एक मध्ये दलाल लागतो. दुग्धायन स्वाहा, पाण्यायन स्वाहान, जलायन स्वाहान. हाताला हात लावान, बोटाला बोटे लावान, तोंडाला तोंडे लावान, नाकात बोटे घाला, काही करा. ज्याच्यासाठी खऱ्या अर्थानं तुकोबा जन्माला आला, या कर्मकांडाच्या घाणेरड्या गटारामध्ये पडलेल्या या समाजाची उंची वाढेल ज्या दिवशी अनावश्यक काय आणि अत्यावश्यक काय हे ज्या वेळेला बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीला आणि वडिलांना ज्या दिवशी ह्या अंधश्रद्धा आहे, हे चुकीचं आहे. आम्ही देव मानत नाही असं नाही, देव नसतो मानित इथे आलो असतो का? पण श्रीरामाचं मंदिर असो की विठ्ठलाचं मंदिर असो, छोटं मंदिर काय देवाला चालत नाही. देवाचा अर्थ काय होतो? देवळात असलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीला अर्थ आहे. तू विठ्ठलाची मूर्ती पाहिली का रे? तू नाही पाहिली? मग जा अमेरिकेला. तू रे, तू पाहिली? तू नाही, याला अमेरिकेला घेऊन जा. तू रे, कसा आहे विठ्ठल? रंगाने कसं आहे सांग चल. असा आहे का असा आहे? ह्यो वाजवणार आहे ना इकडचा दादा. असा आहे का असा आहे? असा आहे ना, उभा राहायला. असा आहे ना रंगाने, उभा कसा राहिला सांग चल. नाही अजून नाही, त्याने पाय नाही जुळले ना, पाय चिपटून घे. असं डोळे का असे? डोळे कसे आहेत? डोळे असे आहेत का? कसे आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. बस खाली. मला सांगा माझ्या बहिणींनो, तो विठ्ठल पूजण्यासाठी निर्माण केलाय का आदर्शासाठी? हो, यद्यत आचरती श्रेष्ठ. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तत्तदेवे इतरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद्दनु वर्तते. नुसतंच पाणी वतीत राहिलो, लोणी वतीत राहिलो, दुधा त्या काही ते काकड्याला जातात ना बाया. तुम्ही नाही बरं का आमच्या इकडचं, तुमचं नाही बाई नाव घेत. तुम्हाला का नाराज करा बाई? ते काकड्याला गेल्या का लोण्याचा एवढा गोळा नेतात आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीला असा इथं तोंडाला चिकटवतात. ते समयीच्या ज्योतीने तो वितळतो आणि ते सगळं त्याच्या अंगावर सांडतं. त्या पांडुरंगाच्या मूर्ती तरी खराब करू नये ना. मूर्ती आपण बसवली ना, ती सुंदर मूर्ती जशीच्या तशी, त्याचा गंध, त्याचे कान, त्याच्या वैजयंतीमाळा, त्याचे पाय, त्याचे हात, त्याची कंबर, त्याचे डोळे आपल्याला दिसले पाहिजेत की नाही? ते एक छोटेखानी ग्रंथ आहे मंडळी.
विठ्ठलाची मूर्ती, रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती, या मूर्ती म्हणजे पूजण्यासाठी नाही हो. पण यांना कोणी शिकवलं काही कळतच नाही. त्या लोण्याचा गोळा पांडुरंगाच्या मूर्तीच्या तोंडाला, अरे तेच लोण्याचे गोळे या सगळ्या बायांनी गोळा करून एका घमेल्या पाटीमध्ये घेतले असते, लोखंडाच्या किंवा स्टीलच्या, आणि प्राथमिक शाळेत गेल्या असत्या आणि एका एकाच्या पोराच्या तोंडात लोण्याचा गोळा घातला असता, यांना रोग नसते झाले. हे हेल्थ क्लीन राहिले असते, आरोग्य संपन्न. म्हणून देव कशासाठी संत सांगतात, विटेवरी हा उभा विठ्ठल, विटेवरी हा उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला, हो डोळे भरून पाहिला, आज माझ्या मनी आनंद झाला. म्हणताय ना तुम्ही, येतय ना, विटेवरी हा उभा विठ्ठल, काय लोण्याने धुतला असं लिहिलंय का? डोळे भरून पाहिला, डोळे भरून, डोळे भरून, डोळे भरून पाहिला, आज माझ्या मनी आनंद झाला, आज माझ्या, आज माझ्या, मग मला सांगा, देव पायाचा का धुवायचा? बोला बायांनो, बोला. देव पायाचा का धुयाचा? तुम्ही बाय एकतर त्यांना आपण बळच कसं तरी बोलतो करतोय, त्या उद्या शिव्या देतील मला, असला कसला बाई ना, आमच्याच नसतं, आमच्याच. तुम्ही बदलल्या की आम्ही बदलतोय. तुमच्या मांडीवर आमचा जन्म झालाय. तुमच्या मांड्या पवित्र पाहिजे, तुमचं हृदय पवित्र पाहिजे. आणि सांगू, गर्भधारणेच्या वेळेला पती पत्नींची जशी स्वाभाविक मानसिकता असते तशा स्वभावाचा मुलगा किंवा मुलगी जन्माला येते. म्हणून गर्भस्थापनेच्या वेळेला शुद्ध बीजा पोटी, 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 फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, ओ फळे रसाळ गोमटी, हे मुख्य अमृताचे वारे, मुख्य अमृताचे मुख्य अमृताची वाणी, वाणी, वाणी रे शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी.
तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात बघा. आता मला सर बरं का शिकलेले मंडळी आहात तुम्ही. श्रीमद भगवद्गीता, भगवान बुद्धांचं तत्वज्ञान आणि जगद्गुरु तुकोबरायांची अभंग गाथा, म्हणजे अगदी वर्तमानाचा विचार सांगणारे विचार. सोशॅलिझम म्हणजे सामाजिक, निवळ महाराष्ट्राच्या नाही, मराठवाड्याच्या नाही, तर अवघ्या जगाच्या विकासाचं चिंतन म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. हे कोणाला पण लागू पडेल, कोणालाही. हरिजनांना घ्या, गिरिजनांना घ्या, ब्राह्मणांना घ्या. म्हणून मग अशी का अभंग म्हटलं बघा मी तुकोबरांचा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार, बाळे नारी नर आदि करोनी वेश्याई. आदि करोनी वेश रे. वारे पट्ट्या, क्या बात है. एव्हरी मॅन इज हिज प्राइज. एका वेळेला अवघ्या जगामध्ये आम्ही भारताचे लोक, आम्हास असा धर्म हवाय की जो धर्म आम्हाला जागतिक न्याय देतो, आम्हाला जागतिक बंधुता देतो, आम्हाला जागतिक शांती, जागतिक समानता देतो, जागतिक शील प्रज्ञा आणि करुणेची जोपासना जो धर्म जगाच्या सुखासाठी करतो त्या धर्माला विश्वधर्म म्हणजेच वारकरी धर्म असे म्हणतात. सज्जन हो, भगवान. हे काय रे तुम्ही गोटोळे गाटोळे फेकायला आले का तुम्ही? मग जरा ऐक ना, या काय आता मी एवढं बोलतो हे यांना कळणार आहे का? खरं सांगा बरं. तुम्हाला मी गाणी म्हणणार आहे 2 शाळेतली. लाडक्या बाळा शाळेत वेगी जाई, तोपर्यंत थांबायची, गडबड नाही करायची. हो, शालेय गीत सांगणार आहे, कॉम्प्युटरचं गीत सांगणार आहे, शिक्षणाचं महत्त्व सांगणार आहे, संघटनेचं महत्त्व सांगणार आहे बरं का. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, काय बाबा माणसं काय अशी कीर्तन झाल्यावर सुधारतात काय? वर्षानुवर्ष लोक कीर्तन ऐकली पण तंबाखू नाही सुटली. म्हणत जातात पण कीर्तन झाल्यावर रामभाऊ. अरे महाराज लोकांचं सांगायचं काम असतं, आपलं तेवढ्या पुरतं ऐकायचं. रामभाऊ काढ तंबाखू. अरे पण आताच महाराज म्हणले ना, अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, का जीवाला लावी तो घोरण्या, दे सोडून व्यसन ही, किती करू मी मन धरण्या. लावी तो घोरण्या, ते सोडून व्यसन ही, किती करू मी मन धरण्या, ते सोडून व्यसन ही, किती करू मी मन धरण्या. एकदा वाजलं की परत नाही वाजवायचं. हा, पान पराग ब्राऊन शुगर तू घेतो विषारी गर्द, सिगरेट बिडीची थोटक तू पिऊन झालाय ना मर्द. अरे गोव्याचा गुटका न घेऊ नको झटका,
जिवारी लागल फटका, वेळ आहे अजून तुझं सार्थक हे करण्या, ते सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या. तुम्ही चांगले आहात म्हणून जवळ आलात पोरांनो. मला आनंद वाटतो की घारे साहेबांच्या प्रयत्नांना यश आहे. एवढा तरुण व्यसनमुक्त झाला तरी मी म्हणतो देशाचा एक कप्पा सुधारल्यासारखं वाटतंय. परवा एका गावी कीर्तनाला गेलो, ते कीर्तनाला पोरं पुढं आली, नुसता फसाफस मला वास यायचा. सगळ्यांच्या तोंडात इथं गोटा होता असं, एवढे एकदम थुकले. मी म्हटलं पठ्ठ्यावो, एवढे थुकले इथं तुम्ही, एवढे एखाद्याच्या नव्या घरावर थुकले असते तर रंग देऊन झाला असता. गोव्याचा गुटखा, इमलचा गुटखा आणि घेऊ नको झटका. काय शब्द आहे रे गुटखा म्हणा मोठ्याने, अजून मोठ्याने, अजून एकदा चालू दे रातभर. छान आहे बरं, बरे हे लोणच्या सारखे चाटायला बरे मला. हा ना, त्यानं बाकी काय कळ, फिलॉसॉफी हो. वारकरी संप्रदाय म्हणजे काही गंमत जमत नाही. आई आली, बाय आली, सासू आली, जावई आला. अर्वाच्य बोलणं नाही कीर्तनात. हो, प्रबोधन आणि विकासाचं झालं पाहिजे, काल्पनिक नको. मेल्यावर स्वर्गाला जाल, मेल्यावर नरकाला जाल, मेल्यावर, इथे सगळं आहे. चांगलं कार्य केल्यावर म्हातारपण आनंदात जातं का नाही? आणि जर चांगलं कार्य नाही केलं आणि 50ही माळा असल्या आणि मरायच्या टायमाला सुना लेकी गोळा झाल्या आणि म्हणाल्या बाबा तुमचा आत्मा कधी सोडणार रे? बाबा काय म्हणतोय, अगं पोरीनो कोण जगायला आहे, सगळेच मारायचंय, मलाही मारायचंय. मग कधी प्राण सोडता बाबा तुम्हाला? एवढ्याला जखमा झाल्या. बाबा काय म्हणतोय, पोरीनो रिटायर झाल्यावर आल्यावर 80 लाख रुपये घेऊन आलो होतो का नाही? पोरी म्हणतात हो बाबा, हो बाबा. मग 40 लाख रुपये पंढरपूरच्या धर्मशाळेला दिले, गावातल्या शाळेला पैसे दिले आणि आपल्या रामभाऊसाठी एकुलता एक म्हणून आपल्या घरापासून तर नदीच्या किनाऱ्यापर्यंत 40 एकर जमीन घेतली का नाही बाई? गंगू म्हणली वय बाबा. आणि इकडून आपल्या घरापासून तो रामभाऊ सही नव्हता करीत, त्याला गांजा पाजून फसवून सही करून घेतला आणि 60 एकर जमीन त्याची इकडून बळकावली का नाही बाई? आणि बेडका टाकला. बाबा आता तरी प्राण सोडायचा आहे ग. मग कुठे अडकलाय? म्हातारा म्हणतं इकडून झाली आपली, इकडून झाली, मागून आपली झाली. आणि खरं सांगू का गंगू, म्हणजे तुमच्यात गुण गंगू असतं, तिला नाही म्हणत बरं का मी. गंगू बोला ना बाबा. आपल्या घरापुढं केरभाऊचं 1.5 गुंठा जे दिसत आहे ना, ते माझ्या डोळ्यात सालात आहे. त्याला म्हणावा तुझ्या भावाला, तो मायाशी आज 2 वर्ष बोलत नाही, त्याला म्हणावा तेवढी 1.5 गुंठा घे, म्हणजे तो बाप माराया तयार झाला. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. मोह गेला रे गेला रे गेला गेला, मोह गेला रे गेला रे गेला गेला, मोह गेला